बातमी मुंबईतल्या पेंग्विन्स संदर्भातली राणीच्या बागेमध्ये आणण्यात आलेल्या 8 पेंग्विन्सपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणी मनसेनं शिवसेनेवर खरंतर जोरदार टीका केली आणि उद्धव ठाकरेंनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पेंग्विनची काळजी घेण्यापेक्षा पक्षाची काळजी घ्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेला टोला लगावलाय। मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, काय म्हणतात उद्धव ठाकरे? ज्ञानदा, पेंग्विनवरनं आता चांगलंच राजकारण तापताना आपल्याला बघायला मिळतंय। उद्धव ठाकरेंनी आज आदित्य ठाकरेंची संकल्पना होती त्याची पाठराखणच केलेली आहे। आदित्य ठाकरेंवरती जी टीका होत होती की आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे पेंग्विन आणले गेले आणि त्यांना वातावरण मानवलं नाही आणि त्याच्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला। मात्र ते स्पष्ट करताना उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे जे पेंग्विन आणण्यात आलेले आहेत ज्याचा मृत्यू झालाय तो वातावरण बदलाने झालेला नाहीये, संसर्गामुळे झालेला आहे। आणि इतर जी चांगली कामं आदित्य ठाकरेंनी केलेली आहेत, मग मुंबईतली कालाघोडामधली आर्ट गॅलरी असेल ही सुद्धा कदाचित चांगला प्रकल्प बालहट्टामुळेच होत असावा। त्याचप्रमाणे मनसेवर अप्रत्यक्षपणे टीका करताना उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की पेंग्विनची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची काळजी करावी, तो सुद्धा नामशेष होत चाललेला आहे। पेंग्विनची काळजी घेण्यास शिवसेना समर्थ आहे आणि त्याचसोबतच त्यांनी स्पष्टपणे असा आरोप केलेला आहे की अनेकांना आरोप करण्याची, आरोप माफिया असण्याची सवय असते। अशा पनवती लावलेल्या लोकांकडूनच असे आरोप होत आहेत। पेंग्विनच्या इतर जे पेंग्विन वाचलेले आहेत त्यांची काळजी घेण्यास शिवसेना समर्थ आहे, त्याची काळजी पुढे घेतली जाईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल। तर राणीच्या बागेमध्ये आणलेल्या पेंग्विनची वैशिष्ट्य काय काय आहे तर दक्षिण कोरियातल्या कोएक्स मत्स्यालयातनं हम्बोल्ट प्रजातीचे 8 पेंग्विन राणीच्या बागेत आणण्यात आले आहेत। 8 पैकी 5 मादी आहेत तर 3 नर पेंग्विन आहेत। 16 ते 18 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची निर्मिती या पेंग्विनच्या वास्तव्यासाठी करण्यात आली आहे। या पेंग्विन्सचं वजन जवळपास 3 किलो इतकं आहे आणि त्यांचं आयुर्मान हे 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान आहे। त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर या पेंग्विनची उंची 65 ते 70 सेंटीमीटर इतकी असेल आणि पेंग्विनची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एका एजन्सीला 8 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलंय। एका मादी पेंग्विनाचा खरंतर मृत्यू झालाय संसर्गामुळे, त्यामुळे राणीच्या बागेत आता 3 नर आणि 4 मादी पेंग्विन शिल्लक आहेत।